वाटप करतात कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता। पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात। ही या जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते। आता जालन्यामध्ये माझ्याकडे 2 विधानसभा आहे, कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा पैसे टाका म्हणावं सुद्धा लागत नाही। पण आमच्या इथं 2% दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही, ही शोकांतिका आहे। आज त्या संदर्भानं अजितदादांनी सोमवारी त्या DPOला गिपोला सगळ्याला बोलवले। मग तिथं सगळेच आमदारांनी हा मिसळली, अगोदर पालकमंत्र्यांनी छेडलं, मग सगळ्यांनी सोडलं। मग मी डायरेक्टच बोललो की बाबा ही वस्तुस्थिती आहे की ह्यांना 2% द्या, मेरे कलेक्टरचा PA पैसे घेतो डायरेक्ट। काय लपून त्याला काय सांगायचं? जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू आहे सगळं, उजागरच आहे ना, त्याला पुन्हा आहे का? बरं, परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे असं चालू आहे। मी समाज कल्याण अधिकारी त्या आमच्या मोठे मॅडम आहेत, मी आम्हाला तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती हा मूव करीत नाही। मी मला कलेक्टरने एक पत्र केलं रिवाईज, त्यांना 24-25चे पैसे दिलेत आणि 23-24चे अडवलेत। कलेक्टरने काय पत्र दिले? कंप्लेशन सर्टिफिकेट बघा, MB रेकॉर्ड झालेली बघा, तिथं बोर्ड लावलाय का बघा, काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा, मग माझ्याकडे पत्र पाठवा, मग मी पत्र देतो। म्हणजे मला भेटले नाही, याच्या मागचा अर्थ काय आहे? मला भेटले नाही। फक्त भेटी गाठीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चालू आहे। वाळूच्या बाबतीत बोललो, प्रत्येक विभागाचा पोलीस अधिकाऱ्याला 50-60 हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते। अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही 600 रुपये बराच देऊ म्हणता, अरे इथं 6,000 नाही 10,000 देऊन बी बराच वाळू भेटणार ना आम्हाला। आणि सगळी भरती या महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटची बघा, ही वस्तुस्थिती आहे। मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणताल ते मी स्वीकारायला तयार आहे। ही वस्तुस्थिती नाकारून जमणार नाही। परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी, परभणीकरांना प्रत्येकानं वेठी धरावं। ही या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे। म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दबाव ठेवू आम्ही, पण आम्ही पडलो विरोधी पक्षात, आमचं ऐकतं कोण? जिल्हाधिकाऱ्यांची किंवा DPOची चौकशी झालेला मागणी केली झाली, आता झाले, समोरच झाले। DPOला त्यांनी मुंबईला बोलवले परवा दिवशी। अंडरग्राऊंड DPOच्या संदर्भामध्ये DPOच्या संदर्भात DPOला बोलवले कलेक्टर अजितदादांनी मुंबईत बोलवले। आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात मग आता एकटा DPO त्याचा दोषी नाही असं म्हणायचं। मोठे अधिकारी DPO कोणाच्या इशाऱ्यावर करू शकते? DPOची काय हिंमत आहे? वरिष्ठांना आदेश दिल्यावर DPOची ताकद आहे का? म्हणजे ह्याच्यामध्ये संगनमत आहे। ही वस्तुस्थिती कारवाई झाली पाहिजे, या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका। जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार बोंगाळलाय महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल ते परभणी जिल्ह्याचं। कोणाला कोणाचं काही देणे घेणं राहिलेलं नाही। मला किती द्यायला? अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे, तो घोंसीकर म्हणून डेप्टी शिवच्या अंडर काम करतो। MREGSचे कामं असतील, शासनाचा कुठला निधी आणायचा असेल, तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका, मला पैसे द्या, मी तुमचे पैसे आणतो। किती हिंमत वाढली याची? अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा BDO, हा BDOनं कमीत कमी 50,000 कोटीची माया गोळा केली असेल। MREGSचे आतापर्यंत 1,000-2,000 कोटीचे कामं झाले असतील। प्रत्येक फाईलला 5,000 अशी देणं घेणं, फाईल मंजूरच होत नाही। अरे आम्ही तर फुकट बदनाम आहेत, मुन्नी बदनाम हो गए वैसे पुढारी बदनाम आहे। पालकमंत्री परभणीची कारवाई का होत नाही याच्यावर? आता मी आज मागणी झाली आहे, आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली आहे, शेवट आम्ही केला। अजितदादांनी काय निर्देश दिले अधिकाऱ्यांना? दादांना सोमवारी मीटिंग बोलवली आहे। पाणी पुरवठा योजना जी आहे, अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना आहे, अंडरग्राउंड योजना ही राजकीय दृष्ट्या अडवलेली आहे।